आज आपण जात आहोत नेरळ जवळील छोट्याशा गावात वसलेला टपालवाडी धबधब्यावर. जय शिवराय. मी दिव्या स्कूटी काढली आणि मी निघाली वॉटरफॉलच्या दिशेने. नेरळ रेल्वे स्टेशन पासून टपालवाडी धबधब्याचे अंतर साधारण 3 ते 3.5 किलोमीटर आहे. नेरळ स्टेशनच्या बाहेरून तुम्हाला सहज शेअरिंग ऑटो मिळतात. ऑटोने जाण्यासाठी 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागतो. पार्किंग पासून पुढे धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी डोंगरामधून 15 मिनिटाचा छोटा ट्रेक करावा लागतो. पुढे गेल्यावर हा एक ओढा लागतो आणि किती सुंदर नजारा आहे ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर 5 मिनिटचा ट्रेक केल्यानंतर आपण पोहोचतो ह्या ओढ्याजवळ. देन 10 मिनिटचा ट्रेक करून आपण पोहोचतो वॉटरफॉलच्या जवळ आणि लांबूनच आपल्याला वॉटरफॉलचा नजारा पाहायला भेटतो. हा आहे टपालवाडीचा मेन वॉटरफॉल. हा अजूनही अनेकांना फारसा माहिती नाही. इथं गर्दी कमी असते, त्यामुळे तुम्हाला खरोखर निसर्गरम्य वातावरण अनुभवायला मिळेल. इथे एन्जॉय करून आपण दुसऱ्या लोकेशनला जाणार आहोत आणि ते हिडन लोकेशन आहे. वॉटरफॉलच्या लेफ्ट साइडून छोटी वाट आहे, ती जाते वरच्या लोकेशनला. इथे थोडे पाय घसरतात, सो ट्रेकचे शूज कॅरी करा. माझ्यासारखी चप्पल घालून येऊ नका. त्यानंतर आपण वर पोचतो. पुढे गेल्यावर आपल्याला छोटीशी वाट लागते. इथे थोडे घसरायचे चान्सेस आहेत, सो काळजी घ्या. थोडं ट्रेक केल्यानंतर वर आपल्याला माथेरानचा खूप सुंदर व्ह्यू दिसतो. हा झाड कसला आहे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आपण वॉटरफॉलच्या वरच्या पॉइंटला पोहोचलोय. देन त्याच्यावर 2 छोटे छोटे वॉटरफॉल आहेत आणि फायनली 20 ते 25 मिनिटानंतर आपण पोहोचलोय. आणि इथला नजारा तुम्ही बघू शकता, किती सुंदर आहे ते. इथून माथेरानला जाणार रस्ता आणि व्ह्यू दिसतो. आणि इथे पाणी थोडं डीप आहे, सो काळजी घ्या. मस्त एन्जॉय केला आणि परतीचा प्रवास पकडला. बेस विलेजला गेल्यानंतर मला कळालं एका मुलाची डेथ झाली आनंदवाडी वॉटरफॉलला. पाऊस आहे त्यामुळे सध्या घराबाहेर पडू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय. बाय बाय.